झालं नाही सोन्या. अरे चालू झालं का? मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की. चालू झालं ना? यस. झूम आउट केलं, झूम इन केलं. अरे सोन्या काय काय करतोयस तू? नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना, कसे आहात सगळे? धुरावरून टाकायचं सोन्या. पोलीस भरती जीके जीएस अति संभाव्य प्रश्न बघणार आहोत. अति संभाव्य म्हटलं तर अति संभाव्यच असतात. म्हणजे इथूनच तुला प्रश्न येणार ही गॅरंटी तुला वारंवार मी देतोय. त्याचं कारणच हे की सोन्या तशा प्रकारचे आपण लेक्चर डिझाईन केलेले असतात. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण बघत असताना तो प्रश्न जो आहे तो तुला यापूर्वी त्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्न विचारला गेला होता. तेच मुद्दे या ठिकाणी आणतो मी आणि त्याच्यावर मी प्रश्न बनवून त्याचं सखोल विश्लेषण करत असतो. अक्षरशः आपण पोस्टमॉर्टम करत असतो, चुरा करून टाकत असतो अख्ख्या प्रश्नाचा. बघ ना, पहिला प्रश्न, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावला होता? आता मी ज्या वेळेस या प्रश्नाचं योग्य उत्तर तुला देईन त्याच वेळेस तुला वेगवेगळे शोध करते आणि त्यांनी काय शोध लावले होते या संबंधित सुद्धा माहिती देईल. हेच तर आपल्या लेक्चरचं तत्व असतं. म्हणून तुला सांगतोय रेग्युलर येत चल सोन्या. असं काय करतोय? शांत हवाई के चलने की आवाज सुनी क्या तुम लोगों ने? शांत हवाएं ऐसी हवा है कि जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है सोन्या. उसकी पायल तो ऐसे बजती है जैसे की छम छम. आनंद आहे त्या गाण्यामध्ये, आनंद आहे. ऍक्च्युली ज्यावेळेस मी गाणं ते प्ले करतो ना त्यावेळेस ते एकदम शांत बसलेलं असतं. अनेक मित्र असतात. आल्याबरोबर एका मित्राने सांगितलं, एका प्रसाद देशमुखने सांगितलं, शांताबाई होऊ जाऊ द्या, आणि म्हणून सुरुवात केली. बघ ना, याचं योग्य उत्तर काय असेल तर गॅलिलिओ. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी लावलेला आहे. या व्यतिरिक्त अजून नाही, न्यूटन, आयझॉक न्यूटन यांनी लावला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी सर आयझॉक न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा नियम त्यांनी आणि गतीचे नियम सुद्धा त्यांनीच मांडलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून आईन्स्टाईन तुम्हाला दिसतात बघा, अल्बर्ट आईन्स्टाईन, MC², हे फार महत्वाचे. त्यांनी काय सांगितलं होतं, ज्यावेळेस प्रकाशाच्या वेगाने एखादा समजा पदार्थ असेल, एखादं समजा उपकरण असेल, ते प्रकाशाच्या वेगाने पळत असेल ना, त्यावेळेस जसं वेग वाढत जातो तसं त्याचं वस्तुमान सुद्धा वाढत जात असतं. म्हणजे त्यांनी एक उदाहरण असं दिलं होतं की आपल्या पृथ्वीवर समजा सुई येऊन पडली, सुई पण प्रकाशाच्या वेगाने येऊन पडली तर आपल्या पृथ्वीचे बारीक बारीक तुकडे होऊन जातील. केवळ एक सुई आपल्या पृथ्वीचे बारीक बारीक तुकडे करू शकते. एवढं जबरदस्त त्या सुईचं वस्तुमान असेल जर तिचा वेग वाढला तर. हे MC² असं सांगितलं. सापेक्ष वादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. यानंतर आर्किमिडीज, प्लावकता बल म्हणजे जो दाब असतो की नाही त्यावरून तो बल तरंगण्याचा नियम त्यांनी मांडलेला आहे. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे. मायकेल फॅरेडे अत्यंत महत्वाचे आहेत बरं का, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आणि बेंजामिन फ्रँकलिन विजेचा शोध त्यांनी लावलेला. CV रमन यांनी रमन इफेक्ट मांडलेला आहे मित्रांनो. 28 फेब्रुवारी 1928 ला त्यांनी आपलं पुस्तक पब्लिश केलं होतं. त्यानंतर 1930 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला होता. विज्ञान या क्षेत्रामध्ये किंवा फिजिक्स या क्षेत्रामध्ये पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी नोबेल पारितोषिक आपल्या देशाला मिळवून दिला होता आणि त्यांनी जिंकला होता. आणि म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये आपण 28 फेब्रुवारी हा दिवस, कारण त्या दिवशी त्यांनी पुस्तक पब्लिश केलं होतं. अनेकांना वाटत असतं की रमन CV रमन यांच्या आठवणीमध्ये, याचा अर्थ काय, त्यांच्या जयंती निमित्त आपण 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो, तर असं नाहीये. राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण 28 फेब्रुवारीला साजरा करत असतो, परंतु 28 फेब्रुवारी या दिवशी त्यांनी आपलं पुस्तक पब्लिश केलं होतं. ठीक आहे. आता काय काय लक्षात ठेवायचं सोन्या, तर स्क्रीनवर जेवढे काय माहिती दिसते ना तुला, एवढे कमीत कमी शास्त्रज्ञ लक्षात ठेव. आणि त्यांनी महत्वाचे शोध किंवा सिद्धांत जे मांडले होते यावर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जात असतो. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, फुलपाखराचे उडणे हे खालीलपैकी कोणत्या गतीचे उदाहरण आहे? सांगा बरं. मोशन म्हणजे कशा प्रकारे फुलपाखरू उडत असतो? सरळ सरळ उडत असतो का रे रेषीय गतीमध्ये? अजिबात नाही. असं काय करतोय तू सोन्या? वर्तुळाकार उडत असतो का तो फक्त? अरे पृथ्वी भ्रमण करत असते सूर्याभोवती आणि ते वर्तुळाकार भ्रमण करत असते, किंवा घड्याळाचा काटा हा वर्तुळाकार फिरत असतो. हे नाहीये. यादृच्छिक गती. यस, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. यादृच्छिक गती. तू मी आपण सगळ्यांची गती यादृच्छिक. आज तू इथे, उद्या कुठे आहे, परवा दिवशी अजून कुठे असणार आहेस, तर ही यादृच्छिक गती आहे सोन्या, तुझी माझी आपली सगळ्यांची. पण दोलन गती म्हणजे जे दोलन करत असतं ना, तशा प्रकारे एका ठिकाणावर जाणे, पुन्हा तिथून दुसऱ्या ठिकाणावर येणे, पुन्हा तिथून पहिल्या ठिकाणावर जाणे, पुन्हा तिथून दुसऱ्या ठिकाणी येणे, याला दोलन गती असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे गती असतात आणि या गती संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. यादृच्छिक गती म्हणजे ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्यांना यादृच्छिक गती असं म्हटलं जात असतं. जसं की जीवाणू आहे, विषाणू आहेत,
हे वारंवार आपले स्थान बदलत असतात. व्यक्ती आहेत, वारंवार स्थान बदलत असतात. वनस्पती ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहत असतात. पृथ्वी ज्यावेळेस परिभ्रमण करत असते ना तिच्याभोवती म्हणजे कुणाभोवती? सूर्याभोवती परिभ्रमण करत असते, जसा तू परिभ्रमण करत असतो. परंतु तू यादृच्छिक गतीमध्ये परिभ्रमण करत असतो. परंतु आपली पृथ्वी त्याच मार्गाने परिभ्रमण करत असते, वर्तुळाकार. आणि घड्याळचा काटा हा सुद्धा वर्तुळाकार फिरत असतो. रेषीय गती म्हटलं तर वस्तू एका सरळ रेषेत प्रवास करत असते, जसे की धावणारी रेल्वे आहे, पडणारा फळ आहे, म्हणजे तो पृथ्वीच्या जवळ पडत असतो ना, तशा प्रकारे पडणारा फळ हा सुद्धा. न्यूटन याच्या डोक्यावर ते आपलं सफरचंद पडलं होतं असं म्हटलं जात असतं. झाडाखाली बसला होता, टेन्शन मध्ये होता, घरचे काहीतरी विषय होता, म्हणजे बायकोसोबत काय वाद झाला असेल, भांडणं झाले असतील, झाडाखाली येऊन बसला रिलॅक्स मध्ये, आणि त्याच वेळेस डोक्यावर सफरचंद निघून पडला. आणि मग नंतर गुरुत्वाकर्षण बल नेमकं काय असतं याचा सिद्धांत त्यांनी मांडला. खऱ्या अर्थाने अनेकांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस सकाळी आपण बसतो त्याही वेळेस गुरुत्वाकर्षण बल त्याचा सिद्धांत मांडला असता की नाही, तेही म्हणजे उदाहरणासाठी. बाकी अजून वर्तुळाकार गती वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असते, घड्याळाचे काटे फिरणारे पंखे हे वर्तुळाकार फिरत असतात. या व्यतिरिक्त अजून आंदोलित गती म्हणजे वस्तू एका निश्चित बिंदू भोवती मागे पुढे जसा की तू येसवाने आंदोलित गतीमध्ये असतो, तिच्या मागे पुढे तुझी घाण आवाज करणारी गाडी फिरत असतो, त्याला आंदोलित गती असं म्हटलं जात असतं. झोपाळ्याची गती, घड्याळाचा लंबक हे आंदोलित गतीचं एक चांगलं उदाहरण सांगतायत. आणि नियतकालिक गती म्हणजे वस्तू ठराविक काळानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येते. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे वर्तुळाकार सुद्धा आहे. या व्यतिरिक्त अजून नियतकालिक गतीमध्ये सुद्धा मोडत असतो. तुम्हाला विचारलं जातं बरं का, एखादं उदाहरण या ठिकाणी घेतलं जाईल आणि यानंतर तुम्हाला या गती त्यांच्या कोणत्या आहेत त्या ओळखा, अशा प्रकारे प्रश्न येईल. आणि हे सगळे काही पोलीस भरती लेवलचेच प्रश्न आहेत. स्तंभ अ यामध्ये वर्ष दिलेला आहे, स्तंभ ब यामध्ये महोत्सव दिलेला आहे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. सांगा बरं, अनेकदा विचारला गेलेला हा प्रश्न आहे, परंतु मी प्रश्न बनवलेला आहे तर तो थोडासा फिरून बनवलेला आहे, जोड्या लावांच्या पद्धतीमध्ये बनवलेला आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला होता तुमच्या परीक्षेमध्ये की अमृत महोत्सव पुढीलपैकी कोणत्या किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जात असतो, असा प्रश्न विचारला जात असतो. भले या ठिकाणी आपले उच्च न्यायालयाचे विद्यार्थी जरी असतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी अशाच प्रकारे हे प्रश्न विचारले जात असतात. अशाच प्रकारे हे लेक्चर महत्वाचं आहे. क्लिअर दिसतंय का रे? म्हणजे लाईट आता क्लिअर होईल. ओके, व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर काय असेल? 25 वर्ष म्हटलं तर रौप्य महोत्सव असतो, म्हणजे एक च ब असेल. थोडासा पेनचा चेंज करतो, कलर चेंज करतो मी, 2 मिनिट थांबा. पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव साजरा केला जात असतो. एखाद्या घटनेला किंवा एखाद्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झालेले असतील तर रौप्य महोत्सव साजरा केला जात असतो. त्यानंतर 50 वर्ष म्हटलं तर सुवर्ण महोत्सव. त्यानंतर अजून 60 वर्ष म्हटलं तर हिरक महोत्सव असतो. हे फार महत्वाचं आहे बरं का. अनेकांना कन्फ्युजन होत असतं 75 वर्ष पूर्ण झाले की हिरक महोत्सव, परंतु नाही. आपली राज्यघटना बनून पूर्ण झालेली अमृत महोत्सव साजरा केला जातोय सध्या. अमृत वर्ष आपली राज्यघटना बनून पूर्ण झाली आणि ती लागू करण्यात आली 26 जानेवारी 1950 ला. 26 जानेवारी 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण झाले होते आपली राज्यघटना लागू होऊन, म्हणजे आपला देश प्रजासत्ताक होऊन. तर याचं योग्य उत्तर काय? 1 च ब, 2 च क, 3 च ड, म्हणजेच बघ ना ब क ड आणि अ, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तशाच प्रकारे स्क्रीनवर माहिती दिसते. या व्यतिरिक्त 100 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला शताब्दी असं म्हटलं जात असतं. आणि जे विद्यार्थी मोठ्या परीक्षेचा अभ्यास करतात त्यांनी इंग्रजीमधून सुद्धा वाचा. तुम्हाला विचारलं जातं बरं का, 25 वर्ष याला सिल्वर जुबली असं म्हटलं जात असतं. 50 वर्ष पूर्ण झाले असतील तर गोल्डन जुबली असं म्हटलं जात असतं. 60 वर्ष पूर्ण झालेले असतील तर डायमंड जुबली असं त्याला म्हटलं जात असतं. आणि 75 वर्ष पूर्ण झालेले असेल तर प्लॅटिनम किंवा अमृत जुबली असं त्याला म्हटलं जात असतं. 100 वर्ष पूर्ण झाले ना सॉरी तर त्याला सेंचुरी असं म्हटलं जात असतं. 100 रनचे 100 सेंचुरी पूर्ण ज्यांनी केले ते पहिले व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर. खालीलपैकी पुरस्कार आणि त्यांचे स्वरूप जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळेस प्रश्न डिझाईन केलेले आहेत ना त्यानुसार तुमचे हे सर्व काही पुरस्कार कव्हर होतील या उद्देशाने आपण तशा प्रकारे प्रश्न बनवलेले आहेत. सांगायचं योग्य उत्तर काय? आवाज वाढू? एकच मिनिट.
आवाज या ठिकाणी वाढला जातो ना, ते आता मला बटन माहित नाहीये सोन्या. जाऊ दे, नाही ते जे चालू आहे ते पण बंद होईल तुझ्यामुळं. आणि लाईक ठोकला नसेल तर लाईक ठोकारे सगळेजण. सांगायचं योग्य उत्तर काय? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न आहे का? येस. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. दरवर्षी भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही, परंतु ज्या वर्षी दिला जात असतो 3 लोकांपेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही भारतरत्न पुरस्कार. ठीक आहे, परंतु अपवाद आहेत त्याला. इसवी सन 2000 आणि सॉरी 1999 आणि 2024 या 2 वर्षांमध्ये 3 लोकांपेक्षा जास्त लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. 1999 मध्ये एकूण 4 लोकांना दिला गेला आणि 2024 मध्ये एकूण 5 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार 2024 पासून दिला गेलेला नाहीये, परंतु तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये हे 5 लोक फार महत्वाचे आहेत ज्यांच्यावर विचारलं जाईल. या व्यतिरिक्त अजून आतापर्यंत 53 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. पहिले ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता, कारण मागील 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात सर्च केला गेलेला मुद्दा, जो पुरस्कार सर्च केला गेलेला आहे तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. तर लक्षात ठेवा, पहिले 3 लोक ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता त्यामध्ये आहेत सी.व्ही. रमन, ज्यांनी रमन इफेक्ट मांडला होता. त्यांनी नोबेल पारितोषिक सुद्धा मिळवलेलं आहे मित्रांनो. 1930 या वर्षी 28 फेब्रुवारी 1928 ला त्यांनी आपलं पुस्तक पब्लिश केलं, त्यामध्ये त्यांनी रमन इफेक्ट मांडला होता. ते म्हणजे सी.व्ही. रमन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. सी राजगोपालाचारी, जे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, परंतु भारतीय व्यक्ती, आलं लक्षात, ते ठरले, ते म्हणजे सी.व्ही. रमन. यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती, 2 वेळा राष्ट्रपती पद, उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे आणि पुढे राष्ट्रपती पदही त्यांनी भूषवलेलं आहे. ते म्हणजे एस राधाकृष्णन, म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिले 3 व्यक्ती यांची नावं मी तुम्हाला सांगितली. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे ते म्हणजे कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे. ज्यावेळेस पुण्यामध्ये येतो ना सोन्या, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, रस्त्यांना नावं दिलेली असतात. भांडारकर रोड का दिलेले नाव, त्यानंतर जंगली महाराज रोड त्याला नाव का दिलेले, सेनापती बापट रोड त्या रोडला का नाव दिलेले, तशाच प्रकारे कर्वे रोड का म्हटलं जात असतं, त्याच्या मागचं कारणच ते आहे की ते शिवाजीनगरला राहायचे आणि हिंगणे या ठिकाणी त्यांनी मुलींसाठी हॉस्टेल चालू केलं होतं. तर शिवाजीनगर पासून सकाळी निघायचे ते सायकलवर, टिफिन घेऊन त्यांना द्यायचे आणि मग नंतर कामाला जायचे. ज्या मार्गाने ते जायचे त्या मार्गाला कर्वे नाव दिलेले. आलं लक्षात? कर्वे रोड त्याला का म्हटलं जात असतं. भारतरत्न पुरस्कार सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मिळवणारे ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला, 100व्या वर्षी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. भारतरत्न पुरस्कार आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, म्हणून पहिली जोडी अगदी बरोबर आहे. दुसरी जोडी ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, तो म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996 मध्ये झाली होती. पु ल देशपांडे यांना पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पहिल्या महिला जर विचारल्या तुम्हाला तर लता मंगेशकर यांना 1997 मध्ये हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये एकूण 25 लाख रुपये दिले जात असतात. आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पिता पुत्र यांची जोडी जर तुम्हाला विचारली तर आप्पा साहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी हे दोघेही पिता पुत्र यांची जोडी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. बहिणी बहिणींची जोडी यांच्यामध्ये लक्षात ठेवा लता मंगेशकर आणि इसवी सन 2000 मध्ये आशा भोसले या दोन्हीही बहिणींना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. आणि आता लेटेस्ट मध्ये ज्यांना भारतरत्न हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे ते म्हणजे ज्यांचं निधन सुद्धा झालं मित्रांनो याच वर्षी, त्यांचं नाव तुम्हाला आता लगेच कमेंट करायचंय. ते म्हणजे मूर्तिकार आहेत मित्रांनो. जगभरामध्ये त्यांच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वोच्च मूर्ती ही सुद्धा त्यांनीच बनवलेली आहे, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. लवकर लवकर नाव कमेंट करा. त्यांना 2025चा 2026 मध्ये दिला गेलेला तो महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आशिया खंडाचा नोबेल, त्याला रायमन मॅगसेसे पुरस्कार असं म्हटलं जात असतं. हा पुरस्कार पहिले व्यक्ती जे आहेत विजेते या ठिकाणी 1957 मध्ये दिला गेला होता. हा पहिला विनोबा भावे पहिले भारतीय आहेत आणि आशियातील सर्वोच्च पुरस्कार याला मानलं जात असतं. ठीक आहे, म्हणून 3ही विधाने या ठिकाणी बरोबर किंवा 3ही जोडी बरोबर आहेत. परंतु भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा अर्जुन पुरस्कार नाहीये, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात 1992 मध्ये झाली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून 25 लाख रुपये मानधन दिलं जात असतं. याही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारामध्ये पहिले व्यक्ती ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विश्वनाथन आनंद आहेत मित्रांनो. भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद याची सुरुवात मात्र 1992 ला झाली होती. त्यावेळेस त्याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पुढे त्याचं नाव बदलण्यात आलं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार.
खेलरत्न पुरस्कार आणि त्याचसोबत वेगवेगळे जे खेळ जगतातील पुरस्कार असतात ते यांच्या आठवणीमध्ये एक्झॅक्टली 29 ऑगस्टला दिले जात असतात. 29 ऑगस्टलाच का? कारण 2005 मध्ये यांचा 1905 मध्ये 29 ऑगस्ट 1905 मध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. ते हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जात असतात मित्रांनो. ज्या वेळेस हॉकीने गोल्ड मेडल जिंकलं होतं ना सलग 3 वेळा, त्यावेळेस ते टीमचे मेंबर होते. त्यावेळेस त्यांनी उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी खेळले होते ते. बाकी अर्जुन पुरस्कार 1961 मध्ये कृष्णा दास यांना दिला गेलेला आहे. तिरंदाजीमध्ये सलग उत्कृष्ट कामगिरीसाठी क्रीडा सन्मान दिला जात असतो हा अर्जुन पुरस्कार. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढचा प्रश्न लगेच आपण बघूया. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, फार महत्वाचा आहे. पहिला पुरस्कार कुणाला दिला गेला होता आणि पुरस्कारासंबंधित वैशिष्ट्य आणि वर्ष सुद्धा विचारलं जात असतं आणि हे सर्व पुरस्कार महत्वाचे आहेत जे की आपापल्या क्षेत्रामध्ये प्रथम आहेत. जसं की भारतामध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणलं तर भारतरत्न पुरस्कार, त्यानंतर येत असतात वेगवेगळे जे पद्म पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारामध्ये 3 पुरस्कार, त्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार अशा प्रकारे त्यांचा क्रम लागत असतो. महाराष्ट्रात सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्यानंतर मग आपल्या आशिया खंडातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणलं तर रामन मॅगसेसे यालाच आशिया खंडाचा नोबेल पारितोषिक असं म्हणलं जात असतं. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा खेळ जगतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. खेळ जगतातील सरसकट सगळे पुरस्कार 29 ऑगस्टला दिले जात असतात. 29 ऑगस्ट अजून एक महत्वाची तारीख म्हणून लक्षात ठेवू शकतो आपण, ती म्हणजे मसुदा समितीची स्थापना. म्हणजे आपल्या भारताचं स्वातंत्र्य ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्टला 1947ला, त्याच्या 14 दिवसानंतर मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. 14 तारीख, या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14वे अपत्य, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक घटना 14 तारखेशी संबंधित आहेत, 14 आकड्याशी संबंधित आहेत आणि 14 मिळवले 15 ऑगस्ट मध्ये तर 29 ऑगस्ट होत असतात. आणि या 29 ऑगस्टला स्थापित झालेली मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अशा प्रकारे अभ्यास कर सोन्या, तुला कोण रोखणार नाही पास होण्यापासून. पोलीस भरतीसाठी खास करून अंतिम रिव्हिजन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. PSI मार्गदर्शक असणारी एक मात्र फास्टॅग बॅच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे महाराष्ट्र अकॅडमीची पोलीस भरतीची ही बॅच आहे, अंतिम रिव्हिजन बॅच. आता कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मिळवायचं असेल, तुला जास्तीत जास्त रिव्हिजन करून घ्यायची असेल, तुझी स्वतःची सगळे विषय तुला कम्प्लीट करायचे असतील, तर तशा प्रकारे या बॅच मध्ये आपण अतिशय कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅच घ्यायची असेल तर सध्या अतिशय योग्य टाइम आहे, आत्ताच घेऊन टाका. दिवसभरात 4 ते 5 तास जरी ही बॅच कव्हर केली तुम्ही, जरी ही बॅच बघितली, जे विषय तुम्हाला अवघड जात आहेत ते विषय खास करून या बॅच मधून तुम्ही बघितले, तरी सुद्धा सरसकट पुन्हा एकदा सांगतोय मी, सरसकट जेवढे विषय आहेत ते सगळे तुझे या कमी कालावधीमध्ये कव्हर होतील. आणि महत्वाचं म्हणजे जो विषय तुझा अवघड जातो तो सुद्धा तुझा एकदम तरवेज होऊन जाईल आणि तुझा स्कोर जबरदस्त वाढेल. डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. सगळी टॉपची फॅकल्टी आहे, विश्वास ठेवा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर विश्वास ठेवा, हमखास फायदा होईल तुमचा. करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक आहे. सध्या चालू घडामोडी म्हटलं तर 25 पैकी GSGK मध्ये 7 ते 8 प्रश्न करंट अफेअर्सचे डायरेक्टली पडतात आणि उर्वरित जे प्रश्न आहेत ना ते करंट अफेअर्सला धरून विचारले जात असतात. त्यासाठी म्हणतोय सर की खास करून पोलीस भरती, गट क, गट ड आणि सरळ सेवा भरती, तलाठी वगैरे यांच्यासाठी अशा प्रकारचं हे पुस्तक बनवलंय. वर्षभराचं चालू घडामोडी आहे यामध्ये. आणि आता जे 3 महिन्याचं सुद्धा लेटेस्ट वाला आलेले आहे, विशेषतः पोलीस भरतीसाठी. माझ्याकडे आता पुस्तक नाहीये, मी मागाशी घेऊन येणार होतो दाखवण्यासाठी, परंतु आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं हे महाराष्ट्र पब्लिकेशनचं करंट एक्सप्रेस 3 महिन्याचं पुस्तक आलेलं आहे. आणि हे पोलीस भरतीसाठी खास करून, म्हणजे तुमच्या पोलीस भरतीला विचारलं जात असतं, मागील 3 ते 4 महिन्याचं जास्तीत जास्त विचारलं जात असतं. आणि पेपरनुसार आणि घटकनुसार तुम्हाला या ठिकाणी हे दोन्ही पुस्तकं दिसतात. याला पांढरा घोडा म्हणतात आणि याला काळा घोडा म्हणतात. हा जो पांढरा घोडा आहे यामध्ये 200+ प्रश्नपत्रिका आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा या पुस्तकात दिलेलं आहे. आणि या काळ्या घोड्यामध्ये टॉपिक वाईज प्रश्न आपण डिझाईन केलेले आहेत. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये समजा काँग्रेस या घटकावर प्रश्न आले असतील तर जेवढे सरसकट प्रश्न यामध्ये समाविष्ट करून त्याचं स्पष्टीकरण सखोल दिलेलं आहे या पुस्तकात. ठीक आहे, यायचं असेल तर दोन्ही पुस्तके सध्या मार्केटमध्ये हाहाकार माजवत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सध्या या दोन्ही पुस्तकांवर जबरदस्त ऑफर सुद्धा आहे.